वेल ग्रूम्ड दिसणं वेगळं, अट्रॅक्टिव्ह दिसणं वेगळं आणि स्टायलिश दिसणं वेगळं, तिन्ही वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपण स्टायलिश कसं दिसायचं. आई शपथ, ती कसली भारी दिसाल्या, कसली स्टायलिश दिसाल्या. हे म्हणणं जेवढं सोपं आहे त्याच्यापेक्षा जास्त सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा स्टायलिश दिसू शकताय. लांब लचक रटाळवानं तासाभराचं काही लेक्चर इथं झाडणार नाही आहे. मी फक्त 7 टिप्स सांगणार आहे ज्या मी 4 वर्षात माझ्या फॅशन टेक्नॉलॉजीच्या संपूर्ण करिअरमध्ये शिकले आणि ज्यांनी माझी स्टायलिंग पूर्णपणे बदलल्या. मी खरोखर सांगते, काय मी काय खोटं बोलायला नाही. माझ्या गावात येऊन कोणाला पण विचारा तुम्ही, 12वी पर्यंत माझ्याकडे एक सुद्धा जीन्स नव्हती, खरोखर नव्हती. माझी पहिली जीन्स आय थिंक मी इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला घेतली आणि मी डायरेक्ट ऍडमिशन घेतलं फॅशन टेक्नॉलॉजीला. कॉन्फिडन्स अलगही लेवल आहे माझा. तर असं काही नाही, चुडीदारमध्ये पण माणसं खूप स्टायलिश दिसू शकतात आणि वेस्टर्न कपड्यात सुद्धा दिसू शकतात. आज आपण बघणार आहोत वेस्टर्न कपड्यात कसं स्टायलिश दिसायचं. त्यामुळे लांबड न लावता आता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. थांबा एकच मिनिट. अनेक गैरसमज आहे की महागडे कपडे घेतल्यानंतर, झारा, H&M, लिवाईसचे कपडे घातल्यानंतरच आपण छान दिसतो आणि स्टायलिश दिसतो, असं काही सुद्धा नसते. तुम्ही तुमच्या आसपास सुद्धा बघितलं असेल की एक जण झाराचे जॅकेट्स आणि झाराचे ट्राउझर्स वगैरे घालून सुद्धा एकदम गबाळ्या दिसतात आणि एक जण 150 रुपयाच्या टॉप मध्ये पण काय दिसतात. ऍज अ फॅशन स्टुडंट तुम्हाला रियालिटी सांगते, कपड्यांची किंमत नाही, त्या कपड्यांचं स्टायलिंग तुम्हाला खऱ्या अर्थानं स्टायलिश दाखवतं. थोडीशी टेक्निकल गोष्ट होती पण तरी सुद्धा तुम्हाला समजली. यार कसली हुशार माणसं आहे तुम्ही. हीच हुशारी आता या 7 टिप्स समजून घेण्यात लावा. म्हणजे 2025 मध्ये कौन है वो जिसने दोबारा मुड़के मुझे नहीं देखा असं म्हणण्यापेक्षा हर कोई दोबारा मुड़के मुझे ही देख रहा है, ही एक्साइटमेंट तुमच्यात येणार आहे. फक्त तुम्ही या 7 टिप्स फॉलो करा आणि रिझल्ट कमेंट सेक्शन मध्ये सांगायला अजिबात विसरू नका. फर्स्ट टिप आहे फॉलो युअर पर्सनल स्टाईल. 100 ते 60 लोकांनी व्हिडिओ बनवलेत, पर्सनल स्टाईल फॉलो करा, पर्सनल स्टाईल फॉलो करा. आमचं इंग्रजी एवढं चांगलं नाही की एका वाक्यात पर्सनल स्टाईल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत काय. जरा पुढे एक्सप्लेन पण करा चांगल्या पद्धतीनं. मी तुम्हाला सांगते साध्या सोप्या भाषेत, पर्सनल स्टाईल मध्ये 3 गोष्टी येतात. या 3 गोष्टी जेव्हा तुम्ही फॉलो करता तुमची गेमच चेंज होणार आहे. स्टायलिंगची पूर्ण म्हणजे तुमचं वरून खालपर्यंत लुकच पूर्ण बदलतो. त्यातली पहिली टिप आहे जी मोस्टली सगळ्यांना माहिती आहे पण सगळी लोक असं इग्नोर करतात, ती म्हणजे नो युअर बॉडी टाईप किंवा बॉडी शेप. मी आता तुम्हाला मुद्द्याच बोलते की बॉडी टाईप ओळखणं गरजेचं काय आहे. आता प्रत्येक बॉडीमध्ये काहीतरी फोकस पॉईंट असतात आणि काहीतरी हायडिंग पॉईंट असतात. आता प्लीज याला निगेटिव्ह अँगलला अजिबात घेऊ नका की हे बॉडी शेमिंग करायला चांगली नाही आहे मुलगी, असलं कसं बोलू शकते. मीच इथे ढोली झालोय आमच्या घरात बसून घरातलं करून. तुम्हाला मी कशाला काय म्हणू, ही फक्त एक टेक्निकल टर्म आहे ते तुम्हाला सांगते. फोकस पॉइंट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आवर ग्लास फिगर आहे आपली, ठीक आहे. आवर ग्लास फिगर मध्ये कंबर जी आहे आपली ती पूर्ण निमुळती असते आणि त्याच्यामुळे बॉडीला कर्व्ज जबरदस्त येतात. मग ते कर्व्ज एवढे भारी देवाने सेक्सी बॉडी दिल्या, मग ते दाखवायचे का लपवायचे तर तुम्हीच सांगा. 101% दाखवायचे आहे, याला म्हणायचं फोकस पॉइंट. तेच जर तुम्ही डायमंड शेपचे असाल, डायमंड बॉडी शेपचे, तर डायमंड बॉडी शेपमध्ये आपला जो कमरेचा भाग असतो, पोटाचा भाग असतो, तो खूप असा फुगलेला असतो किंवा पोट जरासं जास्त फुडा असते, जरा जास्तच खात्यापित्या घरचे असतात असं आपण म्हणू. मग त्या आपल्या पोटाला आपण जास्त दाखवण्यामध्ये कम्फर्टेबल आहे की लपवण्यामध्ये कम्फर्टेबल आहे? ऑब्व्हियसली लपवण्यामध्ये. मग त्याला म्हणायचं हायडिंग पॉईंट. असं प्रत्येक बॉडीचे काहीतरी फोकस पॉईंट असतात आणि हायडिंग पॉईंट असतात आणि ते समजून घेण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमचा बॉडी टाईप ओळखणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमचा बॉडी टाईप ओळखता तेव्हा कपडे घेणं, कपडे घालणं, त्याला स्टाईल करणं खूप सोपं जातं. म्हणून प्लीज यार 2 मिनिटाचं काम आहे, लय काही घोळ लागत नाही. पहिला अगोदर तुमचा बॉडी टाईप ओळखा. सेकंड कॅटेगरी आहे एक्सपेरिमेंट विथ कलर्स. आता प्रत्येकाचे फेवरेट कलर्स असतात, ते तुम्हाला ओळखायचे की तुमचा सिग्नेचर कलर कोणता आहे. फॉर एक्झाम्पल माझं कसं आहे की मला लाल कलर, मरून कलर, ब्लॅक कलर खूप जास्त आवडतात. म्हणजे मी 5 टॉप घेतले की त्यातला एखादा कुठला तर लाल असणार, नाही तर काळा 101% असणार म्हणजे असणारच, कारण तो माझा सिग्नेचर कलर आहे. सिग्नेचर म्हणजे तुम्हाला जो कलर खूप जास्त आवडतोय, म्हणजे तुम्ही बाकीचे कपडे एकदा घेणार नाही, खरं तो कलर तुम्ही 101% घेणारच, याला सिग्नेचर कलर म्हणतात. असा तुमचा सिग्नेचर कलर अगोदर ओळखा आणि तो सिग्नेचर कलर तुमच्या वॉर्डरोब मध्ये ऍड करा.
याचा अर्थ काय सगळी कपडे लाल भडकच घेते काय मी, किंवा सगळी कपडे मरूनच घेते काय, असं नाही. पण जेव्हा तुम्ही 10 कपडे घेताय, 5 कपडे घेताय, त्यापैकी एखादा रंग तुमच्या आवडीचा सुद्धा त्यामध्ये ऍड करा, जेणेकरून तुमचा कम्फर्ट लेवल आणखी थोडा जास्त वाढतो. आणि त्याच्याशीच रिलेटेड आपली पुढची आणि तिसरी टिप आहे ती म्हणजे कॉन्फिडन्स इज द की. जेव्हा आपण आपल्या आवडीचे कपडे घालतोय, आवडीचे रंग घालतोय, त्यावेळी आपली एनर्जी लेवल म्हणजे ढगाच्या पण पलीकडे असते, टॉप लेवल भारी एकदम. मला लाल कलर घातल्यावर वाटते की अरे वा, पंची बनून उडती फिरून मस्त गगन मी. आणि तेच पिवळा कलर घातला की माझं तोंड बघण्याच्या मापाचं असते, असलं घाण, म्हणजे मला काय वेगळंच वाटते. त्यामुळे तुम्ही तुमचा बॉडी टाईप प्लस तुमचा सिग्नेचर कलर ओळखणं गरजेचं आहे. त्याच्यामुळेच तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो इथपर्यंत जातोय. आणि जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट असताय, ट्रस्ट मी, तुम्ही तेव्हाच स्टायलिश, अट्रॅक्टिव्ह, फॅन्टॅस्टिक दिसू शकताय. सेकंड टिप आहे फॉलो फॅशन ट्रेंड्स. आता जे फास्ट फॅशन असतात ते वेगळे आणि फॅशन ट्रेंड असतात ते वेगळे. फास्ट फॅशन एक आठवड्याभरात किंवा मॅक्स टू मॅक्स जास्तीत जास्त 2 आठवड्यात संपून जातात. जसं की झाराचं तुम्ही जर लॉन्चिंग बघितलं असेल किंवा झाराची जी क्लोथिंग रेंज असते एका आठवड्याभरात पूर्ण सेल होते आणि ती डिझाईन तुम्हाला परत मिळतच नाही लवकर. त्याला म्हणायचं फास्ट फॅशन, जी लगेच संपते. पण जे फॅशन ट्रेंड्स असतात ते मात्र 2-3 वर्षापर्यंत कमीत कमी राहतात, म्हणजे राहतातच. आता 2-3 वर्ष झालं जर तुम्ही बघत असाल तर बॅगी जीन्स किंवा बॅगी पॅन्ट्स, बॅगी क्लोथिंग, लूज फिट क्लोथिंगचा ट्रेंडच वेगळा आहे. मध्येच एकदम निऑन कलर्स खूप जास्त ट्रेंडमध्ये आले होते. पॉपिंग कलर्स, हॉट कलर्स जे होते ते खूप जास्त ट्रेंडमध्ये आले होते, बोल्ड कलर्स. मग अशा पद्धतीच्या ज्या फॅशन ट्रेंड्स आहेत त्या 2-3 वर्षाला बदलत असतात. आणि तुम्हाला जर स्टायलिश दिसायचं असेल तर तुमचं याकडे लक्ष असणं खूप जास्त गरजेचं आहे. कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये किंवा सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती, पिंटरेस्टवरती या सगळ्या गोष्टी दिसतातच. त्यामुळे एक्स्ट्रा काय पुस्तक घेऊन अभ्यास करायची काही सुद्धा गरज आपल्याला भासत नाही. आता सध्या 2025 मध्ये तुम्हाला तुमच्या लुकमध्ये थोडासा मसाला ऍड करायचा असेल तर मी तुम्हाला थोड्या टिप्स आणखी शेअर करते. आता मिशोवरती, मिंत्रावरती तुम्हाला एक्सटर्नल पॉकेट्स, झिपर्स, बकल्स विकत मिळतात. म्हणजे आपल्या पॅन्ट्सना अटॅच जे पॉकेट असतात, खिशे असतात, ते सोडून ते एक्स्ट्रा म्हणजे आपण बाहेरून त्या गोष्टी सगळ्या लावू शकतोय. अशा पद्धतीच्या फॅन्सी ज्या गोष्टी आहेत त्या विकत मिळतात, त्या तुम्ही ऍड करू शकताय. आता सध्या ना वेगवेगळ्या अशा फ्लावर्स किंवा कार्टूनच्या पिन्स वगैरे मिळतात, ज्या तुम्ही बोरिंग तुमच्या टी शर्टला किंवा शर्टला, पॅन्ट्सना अटॅच करू शकताय आणि रिमूव्ह पण करू शकताय. त्या फक्त कुठं पण तुम्ही लावू शकताय. जबरदस्त ट्रेंडी आउटफिट तुमचं तयार होतं आणि जर नको असलं तर तुम्ही काढू पण शकताय. थर्ड टिप आहे प्ले विथ सिल्युएट. माझं फर्स्ट इयर या शब्दाचा उच्चार करण्यात गेलं, सेकंड इयर या शब्दाचं स्पेलिंग लक्षात ठेवण्यात गेलं. म्हणजे मला डोकं जळायचं तेवढं राहिलेलं. मला हा शब्द उच्चारच करायला येत नव्हता खरं तर. हा एवढासा बुटका शब्द दिसतोय पण तुमच्या फॅशन लाईफमध्ये हा एवढी व्हॅल्यू ऍड करतो, मी काय सांगू तुम्हाला. सिल्युएट म्हणजे कपड्यांचा शेप, एका गारमेंटचा शेप किंवा आउटलाईन म्हणू शकतोय. एकदम थोडक्या आणि साध्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या कपड्यांची सावली. खूप नवनवीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे सिल्युएट्स आहेत, आपल्याला माहीत सुद्धा नाहीत. मी थोडक्यात तुम्हाला थोडेफार सिल्युएट्स सांगते, सोबतच त्याचे फोटोज पण इथे अटॅच करते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की मला काय म्हणायचं आहे ते. आता प्लीज, मी फॅशन स्टुडंट आहे पण एवढं माझ्या पण लक्षात राहत नाही, त्यामुळे तुम्हाला वाचून दाखवते, उगाच चुकायला नको, नाहीतर माझी 4 वर्ष सगळी वाया जातील. अभ्यास बघितला किती करतोय मी. एवढा केलो असतो इंजिनिअरिंगला असताना, CGPA 10 पैकी 10 आला असता माझा. खैर जाऊ दे. ओके, फर्स्ट आहे नॅचरल शेप सिल्युएट, रेक्टँग्युलर सिल्युएट किंवा त्यालाच स्ट्रेट सिल्युएट असं म्हणतात. थर्ड आहे टेंट किंवा ट्रपेज सिल्युएट, फुल शेप सिल्युएट, शीट शेप सिल्युएट, ए लाइन और ट्रायंग्युलर सिल्युएट, बेल शेप सिल्युएट, बलून शेप सिल्युएट, आवरग्लास सिल्युएट, व्ही शेप किंवा वाय शेप सिल्युएट, मरमेड सिल्युएट अँड एम्पायर सिल्युएट. हे सोडून अजून खूप पद्धतीचे सिल्युएट्स आहेत, पण जे टॉप 14 आहेत आणि खूप जास्त ट्रेंडमध्ये पण हे असतात तेच मी तुम्हाला सांगितलेत. तुम्ही बघूच शकताय की किती वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे असतात, त्यांचे आकार असतात. आपल्याला कसं होतं, आपण एखाद्या गोष्टीमध्ये कम्फर्टेबल झालो ना, ते कम्फर्ट झोन आपल्याला सोडायचंच होत नाही. म्हणजे थोडी लोक टी शर्टमध्ये कम्फर्टेबल झाले की त्यांना क्रॉप टॉप्स घालायला जरा कसं तरच वाटते, मग ती दुसऱ्यांना उगाच मापं काढत बसतात, दुसऱ्यांची काय घालते. तसंच सेम थोडी शॉर्टमध्ये कम्फर्टेबल झालेले असतात, त्यांना जीन्स घालायला आवडत नाही. जे जीन्समध्ये कम्फर्टेबल असतात त्यांना शॉर्ट्स घालायला जरासं कसं तर होते. हे जे कसं तर होणं आहे आपल्या साध्या सोप्या भाषेत, ते जरासं बाजूला ठेवायचं. त्या
कम्फर्टला थोडंसं बाजूला ठेवायचं आणि जर तुम्हाला तुमचे स्टायलिंग सेन्स इम्प्रूव्ह करायचा असेल तर प्लीज तुम्ही वेगवेगळे सिल्युएट्स ट्राय करा. दररोज काय तुम्हाला प्रत्येक वेळी नवीनच घालायचं आहे असं मी म्हणत नाही, पण ओकेजनली काहीतरी इव्हेंट्स आहेत, कार्यक्रम आहेत, कॉलेजमध्ये काहीतरी फंक्शन आहे, ऑफिसमध्ये काहीतरी स्पेशल डे आहे, तुमचा बर्थडे असेल, आपल्याला काय हो स्टाईल करायला फक्त चान्स पाहिजे, एक संधी पाहिजे. मग काय पण असू दे, आपण दुसऱ्या मैत्रिणीचा बर्थडे असला तरी आपणच हो म्हणून नटून आणि तयार होऊन जातोय. मग का मोका सोडायचा? प्रत्येक वेळी थोडंफार एक्सपेरिमेंट करा सिल्युएट सोबत. तुम्हाला एवढा आवडणार आहे नाहीये, तुमचा प्रत्येक सिल्युएट मधला लुक वेगळा दिसतो आणि तुम्हाला वाटतं की मी काय तर वेगळे दिसाले, लय भारी दिसाले. हा जो कॉन्फिडन्स आहे आणि हा जो एक्सपेरिमेंट आहे ना, तो तुमच्यात भरपूर बदल घडवून आणतो. त्यामुळे प्लीज तुम्ही इथून पुढे ना फक्त ह्या गोष्टी ट्राय करून बघा, तुम्ही मला नंतर येऊन थँक्यू म्हणाल. 4th टिप आहे एक्सपेरिमेंट विथ टेक्स्चर्स. आता आपल्या कपड्यांचे भरपूर टेक्स्चर असतात जे आपल्याला माहित सुद्धा नाही खरोखर, कारण आपण एवढं कधी लक्ष देत नाही. आपल्याला एवढंच माहित आहे की काय तर वेल्वेट असते, सिल्कचं कापड एवढंच आपल्या कानावर ऐकून, आणि आपला जुना बोळा कॉटन, दॅट्स इट. पण तुम्ही जर स्टायलिश दिसणार असाल तर थोडीफार टेक्स्चरची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला बेसिक टेक्स्चर्स सांगते जे तुम्ही मिक्स अँड मॅच करून तुमच्या ओव्हरऑल लुकला खूप चांगल्या पद्धतीने फ्लॉन्ट आणि डिफाईन करू शकताय. त्यामध्ये येतं वेल्वेट, लेस, डेनिम, क्रिस्पी, ओपेक, शियर, शायनी फॅब्रिक म्हणजे ज्याच्यावरती सिक्वीन वगैरे असतं, ते सगळ्या गोष्टी या शायनी फॅब्रिकमध्ये येतात. शिफॉन, लेदर, लिनन, सॅटिन आणि सिल्क या आहेत थोड्याफार बेसिक टेक्स्चर्स. तुम्ही या टेक्स्चर मधले थोडेफार कपडे तुमच्याकडे असायला पाहिजे. मी असं अजिबात म्हणणार नाही की मम्मीकडनं आताच भांडून पैसे घ्या, नाही मी स्टायलिश दिसणार आहे, मला एक 10,000 रुपये दे, मी या सगळ्या कॅटेगरीतले एक एक कपडे घेणार आहे, असं मला म्हणायचं नाही आहे यार. प्लीज थोडंफार समजून घ्या मला काय एक्झॅक्टली सांगायचं आहे ते. त्यामुळे आपलं कसं होतं माहिती का, आपल्याला दुसऱ्यांच्या बॉडीवरती ते फॅब्रिक बघायला खूप जास्त आवडतात, पण आपण त्यामध्ये पैसे घालून आपण आपल्यावरती ट्राय करण्यासाठी थोडंसं घाबरतो. पण मी तुम्हाला सांगते की स्टायलिंग इज गेटिंग आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. त्यामुळे जरासं कम्फर्टला सोडा आणि तुम्ही जर शाईन करणार असेल ना, तुम्हाला या नवीन नवीन एक्सपेरिमेंट केल्याशिवाय कळणार पण नाही की कुठली गोष्ट मला सूट करते आणि कुठली गोष्ट मला सूट करत नाही, कुठली गोष्ट मला वापरायला पाहिजे, कुठली गोष्ट मला टाकायला पाहिजे, कुठल्या गोष्टीमध्ये मला इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कुठल्या गोष्टींपासून मला 4 फूट लांब राहायला पाहिजे. हे जोपर्यंत तुम्ही घालत नाही तोपर्यंत तुम्हाला अजिबात कळत नाही. त्यामुळे तुम्ही थोडेफार बेसिक छोटे छोटे एक्सपेरिमेंट करा. तुमची जी स्टाईल आहे ना ती अपग्रेड होणार म्हणजे होणारच. 5वी टिप आहे प्ले विथ प्रपोर्शन्स. हे खूप जास्त इम्पॉर्टंट टिप आहे. याचा गेम ज्याला कळलाय तो जिंकलाय. म्हणजे आपण बघतोय वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना, आता दीपिका पदुकोण किती उंच आहे ती, तरी पण तिला काय घालून ते भारी दिसते. आलिया भट्टची उंची बऱ्यापैकी 5 फूटच्या आसपास कितीतरी असते, पण ती जेव्हा घालते वाव फॅन्टॅस्टिक दिसते. तेच तुम्ही कियारा अडवाणीला बघितला असेल तर तिचे शोल्डर्स खूप जास्त ब्रॉड आहेत, म्हणून ती जास्त फोकस मोनोक्रोम लुक वरती आणि ऑफ शोल्डर टॉप वरती करते. तुम्ही कधी नोटीस केला नसेल तर प्लीज इथनं पुढे तुम्ही नोटीस करा, तुम्हाला गोष्टी कळतील. याला म्हणायचं प्रपोर्शन. आपल्या बॉडीच्या प्रपोर्शन वाईज आपल्या कपड्यांचं प्रपोर्शन ठरवायचं, आणि या प्रपोर्शनमुळे मी काय तुम्हाला खोटं सांगत नाही आहे. तुम्हाला उंच दिसायचं असेल तर तुम्ही उंच दिसू शकताय, तुम्हाला उंची तुमची कमी दाखवायची असेल तर तुम्ही कमी दाखवू शकताय, तुम्हाला तुमची जाडी जास्त दाखवायची असेल तर तुम्ही ते पण करू शकताय, आणि जाडी कमी दाखवायची असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकताय. ही कपड्यांची जी गेम आहे, ही स्टायलिंग गेम आहे ना, ती एवढी खतरनाक आहे. फॉर एक्झाम्पल ओव्हरसाइज्ड क्लोथिंगचं पेअरिंग जे आहे ते अंडरसाइज्ड क्लोथिंग सोबतच व्हायला पाहिजे. म्हणजे काय, जर तुम्ही बॅगी पॅन्ट घातला असेल तर त्याच्यासोबत बॅगी टी शर्ट घालण्यापेक्षा तुम्ही बॉडी हगिंग टी शर्ट घालून बघा किंवा क्रॉप टॉप घालून बघा, तुमची जी बॉडी आहे ती जबरदस्त दिसते. तेच उलट जर तुम्ही ओव्हरसाइज्ड शर्ट घातला असेल, ओव्हरसाइज्ड जॅकेट, ओव्हरसाइज्ड टी शर्ट घातला असेल तर त्याच्यासोबत तुम्ही बऱ्यापैकी बॉडी फिटिंग किंवा बॉडी हगिंग जीन्स किंवा बॉटम वेअर ट्राय करू शकताय. तुमची ओव्हरऑल फिजिक खतरनाक भारी दिसते. 6वी टिप आहे ट्राय डिफरंट पॅटर्न्स. आता कपड्यांमध्ये भरपूर पॅटर्न्स असतात. आता हा जर तुम्ही बघितला, हा सॉलिड पॅटर्न आहे. गळ्याच्या इथं फक्त ओव्हरलॉक केलेला आहे, हातुप्याला इथं ओव्हरलॉक केलेला आहे, आणि याच्यामुळे याचा लुक आणखी थोडा जास्त फ्लॉन्ट होत आहे. पण हे ऍक्च्युअल मध्ये सॉलिड पॅटर्न आहे, कारण याच्यावरती काहीच डिझाईन नाही आहे. जसे की फ्लोरल, ॲनिमल, जॉमेट्रिकल, टेक्स्टेड पॅटर्न, स्ट्रॅपी, डॉटेड, असिमेट्रिक पॅटर्न.
खूप सगळे पॅटर्न आहेत. बांधणी हा सुद्धा एक पॅटर्न आहे. तर अशा वेगवेगळ्या पॅटर्न्सचे कपडे तुम्ही ट्राय करून बघा. आता ज्यांची जाडी जास्त आहे त्यांनी कोणतं कापड पॅटर्न घ्यायचं या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. लिंक सगळ्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. स्टायलिंगचे माझ्या चॅनलवरती एवढे व्हिडिओ आहेत की मीच विसरले की ते. आता समर्समध्ये उन्हाळ्यामध्ये थोडेसे फ्लोरल आणि प्रिंटेड कपडे खूप म्हणजे खूप ट्रेंडी आणि एक समर वाईब देतात. तेच हिवाळ्यामध्ये जास्त कोण बोल्ड किंवा प्रिंटेड कपडे घालण्याच्या ऐवजी थोडेसे सॉलिड आणि कोझी कपडे घालतात आणि तीच खासियत असते त्या ट्रेंडची, तीच खासियत असते त्या कपड्यांच्या वाईबची. त्यामुळे ऋतूनुसार तुम्ही तुमचे पॅटर्न्स जर बदलला ना, तुम्ही एवढे कूल आणि स्टायलिश दिसता. खतरनाक. शेवट 7वी टिप आहे, इन्व्हेस्ट इन क्वालिटी ज्वेलरी किंवा ऍक्सेसरीज. आता कुठलेही फालतू काय वाटेल ते घ्यायचं नाही. जिथं घ्यायचं तिथे तुम्ही घेऊ शकताय. आता जे क्लचर्स असतात, 10 रुपयाचा क्लचर आणि 100 रुपयाचा क्लचर, एवढा काय फरक असा खास उठून दिसण्यासारखा वाटत नाही. पण 10 रुपयाची यात्रेत मिळणारी चेन आणि 250 रुपयाची मिंत्रावरती असणारी चेन, ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही ऍक्सेसरीज मध्ये इन्व्हेस्ट करताय, मी तुम्हाला पुढे सांगते कोणकोणत्या ऍक्सेसरीज. आता खूप जास्त महाग घ्या असं मला म्हणायचं नाही. सोन्यामध्येच इन्व्हेस्ट करा असं पण नाही. मिंत्रावरती लिटरली 250 रुपये तिथे 400 रुपयाच्या आसपास तुम्हाला वेगवेगळे नेक पीसेस अवेलेबल आहेत. थोडेसे डेंटी पीसेस ज्याला पेंडंट आहेत, लेअरिंग जे नेक पीसेस असतात, तुम्ही ते ट्राय करू शकताय. जर तुम्हाला गोल्डन घ्यायचे असतील गोल्डन घ्या, सिल्वर घ्यायचे असतील सिल्वर घ्या. इट्स टोटली डिपेंड ऑन युअर चॉईस. उगच काळं पडले 2 वेळा घातल्यानंतर चेनचा कलरच उडलाय, मग ते 100 वेळा उगच 30 रुपये घालण्यापेक्षा एकदाच 300 रुपयाची चेन घेतलेली काय वाईट आहे, असा विचार करा ना घेताना तुम्ही. त्याचबरोबर तुम्ही रेग्युलर आयुष्यामध्ये थोड्याशा हेअर ऍक्सेसरीज ऍड करू शकताय, जसं की हेअर क्लिप्स, हेअर बोज, हेअर टाईज मिळतात, हेअर बँड्स, वेगवेगळे ऍक्सेसरीज आहेत. एवढं म्हणजे आता ह्याचा ट्रेंड आलाय आणि एवढा भारी सुद्धा दिसतात ना या, जबरदस्त. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की ऍक्सेसरीज म्हणजे गळ्यातलं, असं काही नाही आहे. तुम्ही ऍक्सेसरीज मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, इयरिंग्स येतात, हेअर ऍक्सेसरीज असतात. हँड ऍक्सेसरीज मध्ये तुम्ही मस्तपैकी हँडकप ब्रेसलेट्स किंवा असे रिंग्स घालू शकताय, अंगठ्या घालू शकताय, घड्याळ ॲज अ ऍक्सेसरी म्हणून वापरू शकताय. बॅग्स ज्या असतात, टोट बॅग, स्लिंग बॅग्स, या सगळ्या बॅग्स ज्या आहेत ना त्या ऍक्सेसरीज अंडरच येतात. त्यानंतर तुम्ही जे वेस्ट बेल्ट घालताय, ओ माय गॉड, वेस्ट बेल्ट तुमच्या लुकमध्ये एवढा डिफरन्स आणतात. जर तुम्हाला तुमचा फोकस वेस्ट वरती करायचा असेल तर वेस्ट बँड सारखा ऑप्शन तुम्हाला शोधून सापडणार नाही. वेस्ट बँड म्हणजे कमरेचा पट्टा, तर तुम्ही पट्टा घालायला चालू करा. ते पण तुमच्यावरती डिपेंड आहे, जसं तुमचं बजेट आहे तुम्ही घेऊ शकताय. फक्त असे जे दागिने आहेत थोडेसे गोल्डन किंवा सिल्वर, ते मात्र तुम्ही प्लीज दारावरती किंवा त्या उरसातल्या यात्रेतल्या जत्रेतलं घ्यायचं बंद करा. ते मिंत्रावरचं घ्या, 200 रुपये लागतात. नसलं तर तुम्ही मला काही सांगू नका, कारण मी कुठलं देऊ पैसे तुम्हाला, मलाच इथे मिळायला झाले. आणखी एक महत्वाची ऍक्सेसरीज मी विसरले, ती म्हणजे ग्लासेस, चष्मे. आई ग, मला एवढं ऑब्सेशन होतं ना चष्म्याबद्दल की चष्मे घालणारे कसले स्टायलिश दिसतात, कसले भारी दिसतात, आणि मला चष्मा नव्हता काय. आणि मी असं 10वीला, देवा तुझ्या पाया पडतो खरं मला चष्मा लागू दे, प्लीज 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 मला चष्मा लागू दे, मला चष्मा घालायचा आहे. आता असा चष्मा लागलाय की बिचारा जाईनाच झालाय. 11वीच्या एंडला मला चष्मा लागलेला आणि मला वेगवेगळे चष्मे घालायला, त्याच्या फ्रेम्स वेगवेगळ्या ट्राय करायला खूप जास्त आवडतात. तुम्हाला जर प्लीज चष्मा लागला नसेल तर असलं माझ्यासारखं काही कांड करू नका. 0 नंबरचे स्पेक्स अवेलेबल आहेत, ते तुम्ही घाला. कूल दिसताय, स्टायलिश दिसताय, प्लस तुमची इच्छा सुद्धा पूर्ण होते. चष्मा नसेल तर तुम्ही सनग्लासेस घालू शकताय, ते सुद्धा जबरदस्त व्हरायटीज मध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे प्लीज या सगळ्या ऍक्सेसरीज मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. तुमची इन्व्हेस्टमेंट वाया जाणार नाही याची गॅरंटी तुम्हाला मी देते, कारण तुम्ही माझा व्हिडिओ बघताय आणि मी आलतू फालतू टाइम वाया जाणाऱ्या गोष्टी काय सुद्धा सांगत नाही, हे तुम्हाला पण माहित आहे. या 7 बेसिक गोष्टींकडे फक्त तुम्ही फोकस करा. तुमच्यासोबत तुमच्या 7 पिढ्या पण स्टायलिश दिसतील, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाय तर प्लीज यार एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा.